रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी
तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुकाराम नाम घेता का तुकाराम तुकाराम हॅलो नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रियम नाम घेता का प्रिय हरा हे दे ज तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम राम तुकाराम राम तुकाराम 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 नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तू को समर्थ धन्य तू को समर्थ नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तू को समर्थ विठ्ठल विठ्ठल मंडपात बसलेले माणसं हाताने टाळी वाजवून मुखाने भजन करा प्रबोल द्या फक्त टाळी टाळी हा टाळी वाजवल्यामुळे माणसाला अटॅक येत नाही, टाळी वाजवा वाजवा जोरात टाळी जेवढी जोरात टाळी तेवढं शरीर निरोगी आपलं हा टाळी है ज्ञानेश्वर गुरु तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ महाराज गुरु जोग महाराज विठला 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 विठला
विठ्ठला 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैस्याला या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठ्ठला विठ्ठल 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 मंडपात जेवढे माणसं बसले सर्वांनी अगदी गोड भजन 2 मिनिटं तुमच्या करताय विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाग्दिपूतम् वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यास ततो जयमुदीरये। ओ मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय जय राम। रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय परी बचन न जाई राम सिया राम प्रिय राम जय जय राम राम सिया राम प्रिय राम जय जय राम। मैमन पारंते परम विदुषो यद्य सदुरुषी स्तुतिर्ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकरः यदक्षरं मनाख्येयम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचे एकेकाळीचे कट्टर विरोधक रामेश्वर शास्त्री महाराजांचा चार चरणाचा आणि तुकाराम महाराजांचं वर्णन करणारा अभंग आज आपण चिंतन सेवे करता निवडला। विठ्ठल अभंग अतिशय गोडे रामेश्वर शास्त्री महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आज आपण चिंतन सेवे करता निवडलेला आहे। एका काळामध्ये ज्यांनी कट्टर विरोध केला असे रामेश्वर शास्त्री महाराज आज तुकोबरायांच्या नामाचा महत्व सांगतात की तुकोबरायांचं नाव घेतलं की यम कापतो। तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापी यम। ज्यांचं नाव घेतलं की यम कापतो ही ताकद त्यांच्या नावात आहे असे तुकोबराय धन्य आहेत आणि समर्थ आहेत। धन्य तुकोबा समर्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ। काय पुरुषार्थ केला? काही लोकांनी अभंगाच्या वया दगडाला बांधून पाण्यात फेकल्या परंतु जळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैस्या लाह्या जशा पाण्यावर तरंगतात तशा त्या अभंगाच्या वया पाण्यावरती तरंगल्या। आणि रामेश्वर शास्त्री सांगतात की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा। तुकाराम महाराज आणि भगवान विष्णू वेगळे नाही
असं वर्णन करणारा अभंग आज आपण चिंतन सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गेली 10 वर्षापासून आपल्या या इगतपुरी गावामध्ये हा नामसप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या आशीर्वादाने आपला नामसप्ताह आहे असे आपल्या परिसराचं भूषण असणारे आणि आपल्या परिसराला ज्यांचा प्रामुख्याने आशीर्वाद आहे अशा आपल्या जवळ असणाऱ्या जोग महाराज भजनी मठ आणि भजनी मठाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य माधव बाबांच्या आशीर्वादाने आपला नामसप्ताह आहे. एकदा बाबांकरता जोरदार टाळ्या वाजवा. हे काही वैभव दिसतंय. हे गायक वादक कीर्तनकार वारकरी संप्रदाय आपल्या तालुक्यामध्ये फक्त बाबांमुळे आणि संपूर्ण तालुक्यावरती आशीर्वाद बाबांचे आहेत आणि आपल्या गावावरती अधिक आशीर्वाद आहे. कारण अजूनपर्यंत मी असं ऐकलं नव्हतं की विना पूजनाला सप्ताह प्रारंभ करण्याकरता बाबा इथे येतात. म्हणजे काय तुमचं भाग्य आहे. गावातले महाराज सुद्धा गावात विना पूजनाला नसतात, परंतु आपल्या गावात गुरुवारी बाबांनी यावं आणि तुमचा सप्ताह उभा करावा. मला वाटतं हे चैतन्य जे मंडपात आहे ना, हे बाबांनी सप्ताह चालू केल्यामुळे महाराज असं उगाच कुठे वातावरण निर्माण होत नाही. मी आल्या असा विचार केला की हा सप्ताहाचा पहिला दिवस वाटत नाही, हा सप्ताहाचा शेवटचा दिवस वाटतो. कारण संपूर्ण वातावरण अगदी प्रफुल्लित आणि सुंदर झालेले, आपले चेहरे अगदी प्रसन्न आहे आणि कीर्तनामध्ये प्रसन्न चेहरा असावा आणि तो चेहरा प्रसन्न असण्याकरता वातावरण तेवढं प्रसन्न असावं लागतं. म्हणून सुंदर असं वातावरण आहे. गुरुवारी बाबांच्या आशीर्वादाने हा नामसप्ताह आहे. संपूर्ण गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये हरिभक्तपरायण ज्यांच्या आवाजामध्ये माधुर्यता आहे आणि जाणकाराने जर आवाज ऐकला तर फिल्म सिटीचा जो आवाज असतो महाराज, त्या आवाजाची एक लहर असते. तुम्ही जाणकार माणसाला विचारा, येड्यांना काही कळणार नाही. त्या फिल्म सिटी सारखा जो आवाज आहे तो आवाज म्हणजे आमच्या संतू बाबाचा आहे महाराज. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आणि गाणं किती गोड असू द्या पण त्या गाण्यात अहंकार नसावा. निरअहंकारी माणूस आहे महाराज, हे महत्वाचं आहे. इतकं गातात त्याचा अभिमान कधीच नाही. असे आमचे गोड गाणारे संतू बाबा या ठिकाणी आहेत. त्यांना साथ करणारे हरिभक्तपरायण आमचे काय नाव महाराजांचं, सकाराम महाराज लंगडे, मोठे गायक ते सुद्धा शास्त्रीय गाणारे आणि अनेक ठिकाणी त्यांचे लग्नात भक्तिगीताचे कार्यक्रम होतात. असे सकाराम महाराज सुद्धा आहेत. त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. पांडुरंगाच्या चरणी फुलवातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुलवातो वाकून आणि तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो जोग महाराजांचा मान राखून. विठ्ठल रामेश्वर शास्त्री महाराज यांचा अभंग आपण चिंतन करता निवडलेला आहे. आणि अभंगात रामेश्वर शास्त्री महाराज जगद्गुरु तुकोबरांचं वर्णन करतात. त्यांच्या नामाचं महत्व सांगतात. वर्णन कुणी कुणाचं करतं, पण आजच्या अभंगात एकेकाळीचे कट्टर विरोधक, कट्टर वैरी आणि एका वैर्याने केलेलं वर्णन आहे. पहा तुम्ही, कधी कधी आई मुलाचं वर्णन करते, कधी कधी सासू जावयाचं वर्णन करते, कधी कधी मित्र मित्राचं वर्णन करतो. पण ज्या वेळेला एखादा वैरी वर्णन करतो त्या वर्णनामध्ये काहीतरी महत्व असतं. विठ्ठल आई मुलाचं वर्णन करते. मग तो मुलगा शेमडा जरी असला, काळा बेंद्रा जरी असला, तर ती आई सांगते माझा वाघ आहे, माझा बछडा आहे, माझा छकुला, माझा सोनुला, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजिरवाणी, काय सांगता गराने गे गोकुळच्या नारी. जय हो. आई मुलाचं वर्णन करते, त्याच्यात आईचं प्रेम असतं. कधी कधी सासू जावयाचं वर्णन करते. हे सासूबाई म्हटली जावई म्हटलं की नाकाचा मोती ठेवी गहाण, राखी जावयाचा मान. जावई जर घरी यायचं म्हटला नाजी, त्याच्यात जर नवीन नवीन जावई असला तर सासूबाईचं पाहूनच गाव. एक जावई येणार होता. सासूबाईला वाटलं नवीनच आपला जावई येणार आहे, काय स्वयंपाक करायचा, मग तिने बासुंदी करायची ठरवली.
बासुंदी करायची म्हणजे दूध आटवायचं. मग पूर्वीच्या काळी आपल्याकडे काही गॅस नव्हत्या, चुल्यावरती दूध आटवायला सुरुवात केलेली. बरं जावई आला बरं का आजी, तो एकट्याने आला, तो त्याचे 2-3 मित्रच घेऊन आला. जावई आलेले, त्याचे मित्र आलेले, त्यांच्या गप्पा चाललेल्या आहे. 2 तास होऊन गेले, स्वयंपाक होत का नाही म्हणून जावई पाहण्याकरता किचन मध्ये गेला. तर सासूबाईचं ते दूध आटवायचं काम चाललेलं होतं. गणेश महाराज, तुम्ही अजून जावई नाही ना कुणाचे, नाही. मग तुम्हाला कळणार नाही ते. दूध आटवायचं काम चाललेलं होतं, दूर झालेला होता आणि त्या धुरामुळे सासूबाईला झाली होती सर्दी. दूध आटवता आटवता दूध आटलं किती पाहायला गेली, शिंबूडच पडला कशा दुधात. नेमकं हे पाहिलं जावयाने. जावयाने जे पाहिलं, जावई म्हटलं सगळं खायचं पण बासुंदीला धक्काच लावायचा नाही. पंगत बसली, पाहता काय माझ्याकडे पंगत बसलेली आहे, सगळे माणसं जेवायला सुरुवात केलेली. हे जावयाच्या बरोबर जे मित्र होते ना बाबा, हे म्हणे काय बासुंदी, वा अशी बासुंदी म्हटली जिल्ह्यात मिळणार नाही. त्यांची वाटीवर वाटी, वाटीवर वाटी बासुंदी. अहो बासुंदी संपायला आली. मग तेवढ्यात सासूबाईचं लक्ष गेलं, म्हटलं इकडे या. तो ने काय, अहो तुम्हाला काय अक्कल आहे का नाही म्हणे. अरे काय झालं म्हणे. अहो पंक्तीत बसले, काही पंक्तीकडे लक्ष राहू द्या. म्हटले सगळे पेतात ना वाटीवर वाटी. अहो सगळे पेतात, पण ज्याच्या करता बासुंदी केली तो जावई बासुंदीला हातच लावत नाही. मग सासूबाई डायरेक्ट पंक्तीत आली. म्हटले का हो जावा भाऊ, 2 तासापासून बासुंदी आटवली आणि तुमच्या करता बासुंदी बनवली, तुम्ही अजून बासुंदीला धक्काही लावला नाही. म्हणजे सासूबाई दुसरं काही द्या पण बासुंदीचं बोलू नका. अहो एक घोट तर घ्या. म्हटले घोट नाही, लागलं तर मला विष द्या पण बासुंदी नको. विठ्ठल सासूबाई म्हटलं की जावयाचं काय वर्णन करेल, तिचं प्रेम काय असतं हे आपण सांगू शकत नाही. म्हणून सासू जावयाचं जेव्हा वर्णन करते ते वर्णन खरं नसतं, ते प्रेमापोटी असतं. कधी कधी एखादा मित्र मित्राचं वर्णन करतो. आता मित्राचं मित्रावरती प्रेम असतं. शास्त्रकारांनी गोड सांगितलंय, उष्ट्राणांच्या ग्रह लग्नम गदर्भा शांती पाटका परस्परम प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. उंटाचं लग्न आहे. कशाचं मी सांगत नाही, शास्त्रकार सांगतात. उंटाच्या लग्नात ब्राह्मण गाढव आलेला आहे. कोण गाढव लग्न लावल्या करताय आणि लग्न उंटाच आहे. आता उंटाचा आवाज काय गोड असेल बरं. लग्न लागण्याकरता मंगलाष्टक चालू केलेली. गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना गोदावरी नर्मदा मंगलाष्टक झालेली. लग्न लागलं, सगळे पाहुणे निघून गेले पण गाढव काही जात नव्हता. का जात नव्हता बाबा, पाकिट राहिलं होतं ना, दक्षिणा राहिली होती. मग दक्षिणा काढायची कशी, म्हणून गाढव उंटाकडे आला. उंटाला म्हटलं, उंट दादा आतापर्यंत भरपूर नवरदेव पाहिले पण तुझ्यासारखा सुंदर नवरदेवच नाही. कोण म्हणते कुणाला. गाढव उंटाचं वर्णन करतोय. तुम्ही कधी उंट पाहिलं का. उंट दिसायला चांगलं नाहीच, पण गाढव उंटाचं वर्णन करतो दक्षिणे करता. उंटाला वाटलं अरे गाढव जर आपलं एवढं वर्णन करतोय, आपण सुद्धा गाढवाचं वर्णन केलं पाहिजे. उंट सांगतो, गाढव दादा अरे आतापर्यंत भरपूर ब्राह्मण पाहिले, ब्राह्मणांचा स्वराचा कधी पत्ताच लागत नाही, पण काय आवाज आहे म्हटलं तुमचा. कोण म्हणतंय. उंट गाढवाला. शास्त्रकार सांगतात परस्परम प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. विठ्ठल ज्याप्रमाणे गाढवाने उंटाचं वर्णन केलं, उंटाने गाढवाचं वर्णन केलं, त्या वर्णनामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. म्हणून मित्र जेव्हा मित्राचं वर्णन करतो ना, ते वर्णन यथार्थ नसतं. पण ज्या वेळेला एखादा वैरी वर्णन करतो त्या वर्णनामध्ये काहीतरी तात्पर्य असतं. विठ्ठल आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन त्यांच्या दुश्मनांनी केलं. महाराज शाहिस्तेखानाची बोट कापली हा इतिहास आपल्याला माहित आहे. आणि शाहिस्तेखानाची बोट कापल्याच्या नंतर सगळे माणसं पळू लागले. धावा, पळा, मारा, कापा. अरे सगळे माणसं पळू लागले आणि पळता पळता शाहिस्तेखानाची मोठी बहीण आली आणि आवाज दिला, भैया अरे गजब हो गया भैया, हो काफिर शिवा हमारे बेटे को उठा के लेके गया. शाहिस्तेखान सांगतो, बहिणा अरे चिंता ना करो,
चिंता करू नको. अरे क्यों चिंता न करे. शाहिस्तेखानाच्या मुखातली वाक्य एका विरोधकाचे वाक्य आहेत आणि शाहिस्तेखान आपल्या बहिणीला सांगतो, बहिणा चिंता मत करो क्योंकि वो शिवा किसी की गर्दन काट सकता है, हो शिवा किसी की उंगली काट सकता है, मगर वो शिवा किसी की माँ बहन की इज्जत पे हाथ नहीं डाल सकता क्योंकि वो शिवाजी महाराज है. जय हो. हे कुणी वर्णन केलं गणेश भाऊ. शाहिस्तेखान. एका वैराने दुश्मनाने दुश्मन सुद्धा छत्रपतींचं वर्णन करत होता. आपलं आहे का असं. आपले घरचेच आपल्या कटाळले. घरचे विचार करतात मग तर कधी मरल, आपण मरतच नाही. हे आपले. अरे जीवन माणसाने असं जगावं की एखादा विरोधक जरी असेल ना, आपण मेल्यानंतर त्याने आपल्याकरता रडावं. वा. असं सुंदर जीवन जगा महाराज. आपण मेलो आपले घरचे रडती नाही, बळच त्यांना डोळ्याला पाणी आणावं लागतं. एवढं थडकलाच जीवन आहे आपलं. अरे ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला, तुमच्या अंगावर शारी उभे राहिलेले आहेत. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला, राजांकरता सगळं स्वराज्य रडू लागलं, महाराष्ट्र रडू लागला. अरे माणसं रडू लागले, याच्यात नवल नाही. राजांकरता एक वाघ्या नावाचं कुत्र रडू लागलं. कुत्र, ते कुत्र सुद्धा ढसाढसा रडत होतो. आणि ज्या टायमाला चितेला आग लावली ना, त्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने छत्रपतींच्या चितेमध्ये आपला देह समर्पित केला. महाराज काही जीवन जगला असेल माझा राजा. ऐका, अरे राजे गेले, राजे गेले, बातमी पसरली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जगभरात बातमी पसरली, राजे गेलेले. ही बातमी गेली औरंगजेबाच्या कानावरती. औरंगजेब आपल्या सिंहासनावरून खाली आलेला आहे आणि सिंहासनावरून खाली आलेला आहे, गुडघ्यावरती बसलेला आहे. आपल्या अल्लाहला सांगतोय, अल्लाह हे खुदा आज तुम्हारा दरबार खुला रखना. अरे क्यों खुला रखना, क्योंकि माँ बेटियों की इज्जत बचाने वाला छत्रपति शिवाजी महाराज तुम्हारे दरबार में आ रहा है. छत्रपति शिवाजी महाराज तुम्हारे दरबार में आ रहा है. एका वैर्याने केलेलं वर्णन आहे. काही जीवन असेल तुकोबरायांचं की आजचा जो अभंग आपण निवडलेला आहे, एका वैर्याने वर्णन केलेले महाराज. हा रामेश्वर शास्त्री म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण आहे. संपूर्ण ग्रंथाचं अध्ययन झालेलं आहे, वेदशास्त्र संपन्न आहे. जगद्गुरु तुकोबराने जेव्हा अभंगाच्या वह्या लिहिल्या, यांना सहन झालं नाही आणि तुकोबरांना त्रास दिलेला आहे. तुकोबरांना त्रास दिल्याच्या नंतर पुण्याच्या दिशेने जाऊ लागला आणि जाता जाता एक अंगडशाह फकीर म्हणून एक महात्मा होता. त्या अवलिया महात्म्याच्या त्या आश्रमात गेलेला आहे. एक विहीर होती, त्या विहिरीतलं पाणी फक्त देवपूजेकरता घ्यायचे. हा रामेश्वर शास्त्री गेला आणि त्या विहिरीत उडी मारली. अंगडशाह फकीराच्या शिष्याने सांगितलं, अरे ते विहिरीत उडी मारू नकोस, ते पाणी फक्त देवपूजे करताय. ऐकलं नाही, अभिमान होता. अंगडशाह फकीराला कळालं हा अभिमानी आहे, शाप देऊन टाकला. म्हटले ऐसेही डुबते रहो. तो रामेश्वर शास्त्री पाण्याच्या बाहेर आला का अंगाची आग व्हायची, अशी 10 व्हायचा. मग बरेच लोक म्हणतात ना, महाराज किती डॉक्टर करावं पण काही बरंच लागत नाही हो, ते पाप आडवा आलेले आपल्याला. लक्षात ठेवा, साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची कधी स्तुती नाही, पण फक्त निंदाच, मग ते भोगायला येतं महाराज. लक्षात ठेवा, पाण्याच्या बाहेर आला की अंगाची आग व्हायची, परत पाण्यात जायचा, परत बाहेर आला की अंगाची आग व्हायची. झालंय काय, काही शिष्याने अशी कळशीच धरली अंगावर पाण्याची. डॉक्टरकडे गेलेला आहे, सगळा उपचार झाला, भगत बिगत टाना टोना सगळं करून झालं, फरक पडत नाही. मग काय करायचं. मग तो ज्ञानोबरायांकडे गेला. म्हटले ज्ञानोबराय, असा काय अपराध घडला माझ्याकडून की माझ्या अंगाचा दाह होतोय. म्हटलं अरे तुमच्याकडून जगद्गुरु तुकोबरायांचा अपराध घडलेला आहे. तुकाराम महाराजांचं काही सामर्थ्य आहे म्हटलं तुम्हाला समजलं नाही. तुम्ही त्यांना शरण जा, तेव्हाच तुमच्या अंगाचा दाह शांत होईल. आणि काही ताकद असेल तुकोबरायांमध्ये. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबरायांना शरण गेला. तुकाराम महाराजांनी फक्त एक अभंग लिहून पाठवला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र न खाती सर्पतया. या अभंगाचं नुसतं वाचन केलं महाराज आणि रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह शांत झाला. आणि अंगाची शांती झाल्यानंतर कळालं, अरे एवढे उपाय केले पण आपल्या अंगाचा दाह शांत होत नव्हता. या महात्म्याचा नुसता अभंग वाचला
आणि आपल्या अंगाचा दाह शांत झाला, हा कुणी साधा महात्मा नाही म्हटली. आतापर्यंत आपण यांचा विरोध केला, पण तुकाराम महाराज सामान्य नाही म्हणून तुकोबरायांचं भजन करू लागले महाराज. काय ब्राह्मण मंडळी रामेश्वर शास्त्रींकडे आले आणि रामेश्वर शास्त्रींना म्हटले, ओ रामेश्वर बुवा, काय करताय म्हटले. अरे आतापर्यंत ज्यांचा विरोध केला त्या विरोधकाचं तुम्ही चिंतन करताय, भजन करताय, का करताय. रामेश्वर शास्त्री ब्राह्मण मंडळीला सांगतात, बाबा हे तुकाराम महाराज कुणी सामान्य नाही म्हटली. का, काय झालं, काय महत्व त्यांचं म्हटले. त्यांच्या नावात अशी ताकद आहे, त्यांचं नाव घेतलं की यम कापतो, अशी ताकद तुकोबरायांची. रामेश्वर शास्त्री सांगतात अभंगाच्या पहिले, तुकाराम 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 नाम घेता कापियम. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केलाय. एका कट्टर विरोधकाने आणि वैर्याने केलेलं वर्णन आहे तो म्हणजे आजचा अभंग आहे. काय शोकंती काय पहा, काही जाणकार चिंतन ऐकणारे प्रश्न विचारतील, महाराज मग बाकीचे अभंग नव्हते का, एका विरोधकाचा अभंग का निवडला. मी पहिल्यापासून सांगतो, एकेकाळीचे कट्टर विरोधक पण एकेकाळीचे परम भक्त आहे महाराज. आपल्या मातीचं एक दुर्दैव आहे की जी आपली माती आहे आणि आपला जो महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये असं एक दुर्दैव आहे महाराज की आपल्याच लोकांना आपल्याच मातीत गाडलं. हा या मातीचं दुर्दैव, लक्षात ठेवा. आपली माणसं आपल्या माणसाला लवकर कधीच मोठं करत नाही. आपला एखादा माणूस पुढे चालला का त्याचे पाय मागं खेचणे करता आपलेच लोक आहे महाराज, बाहेरचे नाही. हमें तो आपणून लुटा घेरो में क्या दम था. आपली निंदा करणारे आपलेच आहे. आपले लग्न मोडणारे कोण आहे, आपलेच भाऊबंद आहे. मला सांगा, रावणाला कोणी मारलो, प्रभू रामचंद्रांनी, बरोबर. हे आतापर्यंत तुम्ही ऐकलंय. पण महाराज प्रभू रामचंद्र बाणांवर बाण सोडायचे, बाणावर बाण सोडायचे. रावण मरत नव्हता. मग रावण कधी मेला. अरे ज्या वेळेला सक्का भाऊ फितूर झाला आणि दुसऱ्या पार्टीत गेला. हे पार्टीत जायचं आतापासून नाही, हे पहिल्यापासून चालत आले महाराज. ह्या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून ह्या पक्षात. पक्षच बदलला सख्या भावानी. आणि म्हटले प्रभू
जोपर्यंत रावणाच्या बिंबीत मान मारत नाही तुम्ही तोपर्यंत रावण मरत नाही. महाराज सक्का भाऊ फितूर झाला मग रावण मेला, लक्षात ठेवा. मग आपल्याला संपवण्याकरता पहिल्यांदा आपले घरातलेच राहतात महाराज. जवळचेच लोक आपल्याला संपवतात, बाहेरचे लोक आपल्याला नंतर संपवतात, पण आपल्यापासून आपण सावध राहायला लक्षात ठेवा. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर साहेब, म्हटले काय? म्हटले पोट दुखतंय. डॉक्टर म्हटले कधी बसून? हा म्हटलं शेजारच्याने बंगला बांधले बसून. जय हो. आणि असंच चाललंय आपले महाराज. त्यांनी बंगला बांधला का आपलं पोट दुखतंय, त्यांनी गाडी घेतली का आपण म्हणतो त्यांनी जमीन विकली असेल. काय लोक करतील महाराज, हे मराठी लोक असे आहेत, इतके खतरनाक आहे की सांगताच येत नाही महाराज. 2 गुजराती, 2 मारवाडी आणि 2 मराठी माणसं असे शेजारी शेजारी राहत होती महाराज. 2 मारवाडी माणसं एकत्र आले आणि हा मारवाडी त्याला म्हणतो, अरे महाराष्ट्र में आए है तो कुछ धंदा करना चाहिए, पैसा कमाना चाहिए, बिजनेस करना चाहिए. अरे काय बिजनेस करायचं? म्हटले हा महाराष्ट्र आहे. अरे धून खालाय म्हटले महाराष्ट्र, हम भी आएंगे, बिजनेस करेंगे, पैसा कमाएंगे और लुटेंगे. हा म्हटला तुझ्याकडे किती पैसे? हे 2 मारवाडी सांगतोय बरं का तुम्हाला, चिंतन ऐका. हा मारवाडी म्हटला माझ्याकडे 15,000 आहे. दुसरा मारवाडी म्हटला माझ्याकडे 10,000 आहे. याचे 15 आणि त्याचे दाखी झाले 25. म्हणजे गणित तुमचं एकदम पक्क आहे. 25,000 रुपये एकत्र केले आणि 2 मारवाड्यांनी ते स्वीटचं दुकान टाकलं, गुलाबजाम बर्फी वगैरे असतं ते दुकान टाकलं. टाकल्यानंतर महाराज 2-3 वर्ष दुकान चाललं. इतकी प्रगती झाली की गाड्यांवर गाडे, बंगल्यांवर बंगले, आपल्या जमिनी त्यांनी विकत घेतल्या आणि आपण तिथं कंपाऊंडर आहे. हे कुणाचं? हे मारवाडी लोकांचं. 2 गुजराती माणसं एकत्र आली आणि त्यांनी पाहिलं, अरे म्हटले मारवाडी महाराष्ट्र में आए और पैसा कमाया, हम भी कुछ बिजनेस करेंगे, पैसा कमाएंगे, चलो. हा गुजराती म्हटला तुझ्याकडे किती पैसे? तेरे पास कितना पैसा है? हा म्हटला मेरे पास 20,000 रुपये. दुसरा म्हटला तेरे पास? हा म्हटला मेरे पास 25,000 रुपये. त्याचे 20 आणि याचे 25 किती? गणित एकदम पक्क आहे. 45,000 रुपये एकत्र केले आणि 2 गुजराती लोकांनी कापडाचं दुकान टाकलं इगतपुरीमध्ये. आता इगतपुरी कुठे लांब जाता मग. दुकान टाकलं आणि इतकं छान दुकान चाललं महाराज एक विचाराने. 2-3 वर्षामध्ये 4-5 दुकानही झाले, बंगलाही झाला, गाडीही झाली, नावही झालं. हे पहिलं 2 मराठी माणसांनी. आणि ते 2 मराठी माणसं विचार करू लागले, अरे गुजराती महाराष्ट्रात आले, आपल्या भरोश्यावर श्रीमंत झाले. मारवाडी महाराष्ट्रात आले, आपल्या भरोश्यावर श्रीमंत झाले. आपण कुठपर्यंत पत्ते खेळायचे म्हटले, आपण पण काहीतरी धंदा करू. 2 मराठी माणसं कधी एकत्र येत नाही, पण आले. हा म्हटला का रे तुझ्याकडे किती पैसे? हा म्हटला माझ्याकडे 400 रुपये आहे वा. दुसरा म्हटला तुझ्याकडे? हा म्हटलं माझ्याकडे 600 आहे वा. आपल्याकडे पैसे कमी ना बाबा. त्याचं कारण आहे आपण कमवायचे 100 आणि प्यायची 200ची. पैसे राहतील कडून. आपले धंदेच असे महाराज, पैसा नसला तरी चालेल पण कडक राहायचे आपल्याला, कडक. मग काय करायचं म्हटलं, याचे 400 आणि त्याचे 600 किती झाले? एकदम आता गणित संपलं आपलं. 1,000 रुपये एकत्र केले. आता 1,000 रुपयाचा धंदा काय करायचा? मग त्याने एक बकरी घेतली. मग आपले धंदे असेच आहे ना, कोंबड्या घे, कुत्रे विक, अंडी विक, अहो धंदे असेच आपले. आपण काय फार प्रोफेशनल धंदा करत नाही. मग त्याने एक बकरी घेतली आणि बकरीचा धंदा चालू केलेला आहे. 2-3 महिन्याने बकरी जणली आणि बकरीला झाले दुर्दैवाने 3 पिल्लं. आता वाटणी कशी करायची? हा म्हटलं एक काम कर, माझे 600 होते, म्हणजे 2 पिल्लं मला आणि 1 पिल्लू तुला. तो म्हटलं माझे 400 होते पण लोकांकडून उसने आणली होती आणि व्याजाने आणली होती. म्हटलं 2 पिल्लं मला, 1 पिल्लू तुला. तो म्हटलं तसं नाही, 600 माझे म्हणजे 2 पिल्लं मला. झाले दोघांची भानगड. अशी मारामारी महाराज. हा त्याला मारितून तो याला मारितो, सगळं गाव सोडवायला. पोलीस आले, दोघांनाही मारलं पोलीस स्टेशनला. अजून अटक सुटली नाही. विठ्ठल हे कुणाचं आहे? हे आपले. मग आतापर्यंत आपली माणसं माग कशामुळे? ही फक्त आपल्या माणसाला, आपल्या माणसाची प्रगती सहन होत नाही. हा साऊंड आहे. जर साऊंडवाल्याचं नाव मोठं होत असेल तर दुसऱ्या साऊंडवाल्याने आनंद मानला पाहिजे. एखादा आपल्या गावातला मुलगा मोठा होत असेल तर त्याला मोठं केलं पाहिजे. आपण तसं नाही करत, आपण त्याला मागं कसं खेचतोय
याच्याकरता प्रयत्न करतो महाराज. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मी पाहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली आणि मला असा प्रश्न पडला की प्रत्येक राजाच्या हातात तलवार आहे, हातात ढाल आहे, पण राजांच्या हातात ढाल नव्हती. मी विचार केला ढाल का नसेल. त्याचं कारण मला कळालं गणेश महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की समोरचं दुश्मन येणार आहे, त्या समोरच्या दुश्मनाबरोबर लढण्याकरता माझ्या छातीत दम आहे, पण आपलेच काही गद्दार आपल्या पाठीमागून येऊन आपल्या पाठीत वार करणार आहे म्हणून हातातील ढाल राजाने आपल्या पाठीवर टांगली होती महाराज. जय हो. आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे. आपल्याला संपवायला आपलीच लोक आहे महाराज. बरं तुम्हाला काय वाटतं, आम्ही बाहेर फिरतो म्हणजे आम्हाला त्रास नाही का? संतू बाबा आहे, आमचे गणेश महाराज विचारा, बाहेर दोतरावर फिरायचं म्हणजे फार मोठं संकट आहे. आता एकदा माझा कार्यक्रम तिकडे पुण्याला होता आणि 4 वर्षापूर्वी माझ्याकडे काही गाडी नव्हती. कार्यक्रमाला जाता जाता बसने प्रवास करत करत गेलो आणि पुण्यापासून एक मावळ तालुका आहे, त्या मावळ तालुक्यात जायचं होतं. हातात बॅग होती आणि त्या बसमध्ये इतकी गर्दी होती, त्या गर्दीत शिरायला गेलो तेवढ्यात एक पेताड आलं. म्हणे मालकरी माणूस गाडीत शिरतो. म्हटलं मालकरीने काय मग चाकाखाली शिरायचं का? काय लोक बोलतील महाराज सांगता येत नाही. इकडून तिकडून त्या बसमध्ये जागा भेटली आणि बसमध्ये जागा भेटल्याच्या नंतर शांतपणे बसलो. म्हटलं आता शांतपणे चिंतन करत 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 जाऊ. आणि तेवढा दुसरा पेताड आला महाराज. बरं पेताड लोक पहिले आमच्याकडेच येतात महाराज, काय दुर्दैव आमचं माहित नाही. तुम्हाला म्हणे अय महाराज आहे वाटतं, म्हटला कीर्तनकार आहे वाटतं, म्हटला उठ म्हटलं तू आणि मला बसायला जागा दे. म्हटलं दादा पाया पडतो, 250 किलोमीटर प्रवास करून आलोय, थोडा प्रवास राहिला, बसू दे म्हटलं. बरं बस तू, पण माझी बॅग सांभाळ म्हणे. अरे म्हटलं माझीच बॅग मला जड झाली, तुझी बॅग काय करू? कीर्तनकार आहे, काही माणुसकी आहे का नाही? मग माणुसकी खातर त्याची बॅग माझ्या बोकंडी महाराज. बरं बॅग घेतली असं वाईट नाही बाबा. त्या बॅगेमधून मला वास येऊ लागला. कशाचा? बॉम्बलाचा. त्याने वरती वांगे बटाटे भरले होते, खाली बोंबील भरले होते महाराज. इतका पश्चाताप मला झाला. म्हटलं आता एखाद्या वारकऱ्याने जर पाहिलं, महाराज म्हणशील कीर्तन करताना काय बोंबील बुजून खाता की काय? माझ्या समोर असा प्रश्न पडला, माणुसकी सांभाळावी की याचे बोंबील? विठ्ठल काही लोक त्रास देतील. आता कीर्तन करता जर निघालो, काही लोक म्हणतात महाराज आज कुठं खेळ आहे? आता खेळ आहे का? काय लोक विचारतील. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे महाराज हे कंबर का बांधतात? म्हटलं ते परंपरा आहे. नाही पण का बांधतात? म्हणलं नरडं बांधायचं तर कंबर बांधलं, दुसरं काय? काय उत्तर द्यावं आडमट लोकांना? बरं लोक काय प्रश्न विचारायचं सांगता येत नाही. त्या दिंडोरी तालुक्यात कीर्तन होतं आणि कीर्तन करता चाललो होतो. म्हणजे लोक कसे आहेत पहा तुम्ही. जात असताना गावातलं कुत्र मला विचारेना. अहो गावात गेलो तरी गावातले लोक रामराम करीना. काय करायचं? एक आजी होती समोर आणि त्या आजीने मला पाहिलं, हे बाबा अरे इकडे. इतका आनंद झाला संतू बाबा. म्हटलं 100% आजीच्या मुलाने आपली तारीख घेतलेली. म्हटलं आजी जय हरी. ते म्हणे जय हरी नाही पाहिला बस. 4 दिवसापासून बांगड्या भरायची वाट पाहते, तू आज आला का? म्हणजे तिला कोण वाटलं मी? तिला बांगड्या भरणार वाटलो. इतका पश्चाताप झाला. पण तिचा नाही राग आला, मला माझाच राग आला. काय? म्हटलं आपली बॅग चुकीची. ती बॅग माझी चुकीची होती, ती बॅगच फेकून दिली. आळंदीला नवीन शबन बॅग आली होती, मग ती बॅग घेतली, काखेत अडकवली. जरा पुढे प्रवास करत करत गेलो. एक माणूस नदीच्या कडाला त्या म्हशी धुवत होता, म्हशी, आणि त्याला त्या म्हशी बांधायच्या होत्या. मी तिकडून प्रवास करत करत चाललो होतो. त्याने आवाज दिला, म्हणे बाबा अरे इकडे. म्हटलं कशाला? म्हणून म्हशी बांधरा. म्हणजे काय लोक बोलतील महाराज सांगता येत नाही. लक्षात ठेवा, हा समाजाचा त्रास पूर्वी संतांना झाला, आज तुम्हाला आम्हाला होतो. विठ्ठल होय का? अरे ज्ञानोबरांच्या आळंदीत आपण जा आणि ज्ञानोबरांचं चरित्र वाचा. ज्या ज्ञानोबरांच्या समाधीजवळ आज जे ब्राह्मण पूजा करायला आहे, त्यांच्यातलेच काही ब्राह्मण आमच्या ज्ञानोबरांना त्रास देणारे होते. लक्षात ठेवा. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई, विठ्ठलपंतांनी ग्रस्त आश्रमाचा स्वीकार केला, प्रपंचात मन रमेना म्हणून संन्यास आश्रम स्वीकारला. गुरुच्या आज्ञेने परत प्रपंचात आली. पण आळंदी मधले जे काही ब्राह्मण मंडळी होती यांना ते सहन झालं नाही. आणि ब्राह्मण मंडळी सांगतायत
ही शास्त्राच्या विरुद्ध आहे म्हटली, जमणार नाही. आणि विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई म्हणजे ज्ञानोबरांचे आई वडील आहे महाराज. वाळीत टाकलं समाजाने. कुणाला? ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना. गावाच्या बाहेर हाकललेले. आपण जर कधी आळंदीला गेले तर आळंदीमध्ये सिद्ध बेट आहे. त्या सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबरायांचे आई वडील एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीत राहू लागली महाराज. आज ज्ञानोबरायांचा आपण जे जयकार करतो, पण त्याच ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना लोकांनी आळंदीत राहू दिलं नाही महाराज. काही शोकांतिक आहे, काय समाज आहे हा. मग पाहता पाहता 4 लेकरं झाले. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, असे 4 लेकरं झाली. ही लेकरं जेव्हा गावात जायचे ना, ही गावातली लोक त्यांना सुद्धा हिनवायचे. अरे संन्याशाच्या कार्ट्या, अरे सकाळी सकाळी गाव आठवायला आला का? ज्ञानोबरायला पाहिलं की काही लोकांना विठाळ व्हायचा महाराज. काही लोक खतरनाक आहे. विठ्ठल पंतांनी विचार केला, म्हटली नाही, आपण जर पाप केलंय ना, आपल्या लेकरांनी काय केलंय? ब्राह्मण मंडळीकडे याचना केलेली आहे. म्हटले आम्ही जर पाप केलंय, शिक्षा आम्हाला द्या. म्हटली मुलांनी काय केलंय, काय प्रायश्चित्त द्यायचं? म्हटले तुमच्याकरता देहांत प्रायश्चित्त आहे. आणि महाराज, मुलांसाठी आपण देहांत प्रायश्चित्त करायचं म्हणून पहाटेच्या वेळी विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई आपण देहांत प्रायश्चित्त करायचे म्हणून पहाटे पहाटे उठलेले आहेत. काय त्याग असतो आईबापाचा. पहाटे पहाटे उठलेले आहेत. 4 लेकरो शांतपणे झोपलेले आहेत महाराज. रुक्मिणीबाई सांगतात, का हो 4 वर्षाची मुक्ताबाई हो माझी, आपण जर देहांत प्रायश्चित्त केलं, लहान लेकराकडे कोण पाहिल? ज्याला आईबाप नाही ना, त्याला विचारा. आईबाप नसताना तरुण पण लहानपण कसं जातं महाराज. ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा महाराज. रुक्मिणीबाई झोपडीच्या बाहेर जायच्या, हंबरडा फोडायच्या आणि परत आमच्या मुक्ताबाईकडे यायच्या. मुक्ता, अगं 4 वर्षाचीच तू, उठल्यानंतर विचारायला आई कुठे आहे, बाबा कुठे आहे? काय उत्तर द्यायचं यांना? काय मन सांगेल यांचं? पण विठ्ठल पंत ऐकत नाही. चला, लेकरांकरता आपल्याला देहांत प्रायश्चित्त करायचंय. आणि काय या दुर्दैव मातीचं महाराज, पहाटेच्या वेळी विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. पहाटे पहाटे मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका उठले. आई नाही बापही नाही महाराज. निवृत्तीनाथांनी पत्र वाचलं आणि ज्ञानेश्वर महाराजांना बोलवलं. म्हटली माऊली, आता आपले आई बाबा कधीच परत नाही येणार, आपल्याला दिसणार नाही. म्हटले का? हे पत्र वाच म्हटले. आणि आई बापाने पत्र लिहून ठेवलं. म्हटले निवृत्ती, माऊली, आम्ही देहांत प्रायश्चित्त करतोय. म्हटले सोपान काका लहान आहे, मुक्ताबाई लहान आहे, यांना सांभाळा. म्हटले 4ही लेकरं आंबरडा फोडू लागले महाराज. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं महाराज. तरुण पोरं काही बसलेले. आयुष्यामध्ये तुम्ही किती श्रीमंत व्हा आणि किती पैसा कमवा, पण आपल्या आई बापाने आपल्या करता केलेले कष्ट कधी विसरू नका. जीवनात काहीच कमी पडत नाही महाराज. आई वडील माझे थोर, काही सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तळप त्या उन्हात, रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार.
माझ्याकडे एक मुलगा आहे शिकायला. हा मुलगा आहे लहानपा पुढे रे, हिला वडील नाही महाराज, पण त्याची जी आई आहे ती समोर बसलेली. ज्या टायमाला ही आई वडील भेटायला मुलांना येतात तेव्हा आमचा जीव तुटतो महाराज. लेकरासाठी आई बापाचे काही कष्ट असतात महाराज. बाप नसताना सुद्धा ते मुलगा घडावा म्हणून आयुष्य किती कष्ट आहे महाराज. पाहिलं की जीव तुटतो. हे प्रत्येकाने त्यांना ठेवलं पाहिजे महाराज. आपले आईबाप आपल्याकरता प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. आणि घडलं महाराज पहिल्यांदा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी ध्यानत प्रायश्चित्त केलं. सकाळी सकाळी मुक्ताबाई उठली, दादा, अरे आई कुठे, दादा बाबा कुठे? माऊली सांगतात, मुक्ता, आपले आई बाबा आता कधीच आपल्याला भेटणार नाही, कायमचे आपल्याला सोडून गेलेले आहेत. 2-3 दिवस उलटून गेले. मुक्ताबाई सांगते, माऊली दादा, अरे आईबाप गेल्यापासून 2-3 दिवस झाले जेवण केलं नाही, काही खायला मिळेल का? आणि ज्या दिवशी आईबाप गेले ना महाराज, त्या दिवशी आमच्या माऊलीनी उपरणं काढलं, उपरण्याला गाठ बांधली आणि आळंदीमध्ये मधुकरी मागायची प्रथा सुरू केली महाराज. लक्षात ठेवा, मी 10 वर्ष आळंदीला होतो आणि 10 वर्ष आळंदीला असताना त्यातले 4 वर्ष मधुकरी मागितली मी. मधुकरीची अशी प्रथा आहे, आपण जर कधी आळंदीला गेलं तर ऐका, आळंदी शेजारी जी गाव आहेत त्या गावांमध्ये 100 घरांमध्ये मधुकरी मागावी लागते. एका हातात किटली, दुसऱ्या हातात फडकं असतं महाराज. ती माऊलींची परंपरा आहे. का मागायचं? जे ज्ञान प्राप्त केलं त्या ज्ञानाचा कधी अभिमान होऊ नये म्हणून मागून खायचंय महाराज. आणि ज्याने मागून खाऊन शिकला त्याला माऊली काहीच कमी पडू देत नाही महाराज. आमचा अनुभव आहे, लक्षात ठेवा. मधुकरी मागता मागता आमचा अनुभव असा आहे संतू बाबा, ज्या टायमाला आम्ही मधुकरी मागायचो ना तेव्हा 4-4 चपात्या खायचो. आज एक चपातीच्या वर चपाती खात नाही का? तो मधुकरीचा स्वाद आणि आनंद वेगळा होता महाराज. पण कधी कधी मधुकरीच्या गावात जर कोणी माणूस मरण पावला आणि माणूस मरण पावला की 10 दिवस मधुकरी बंद राहायची. मग काय करायचं? भूक लागायची महाराज लहानपणी. मग आम्ही एकच करायचो, धोतर शर्ट उपरून घातलं का ज्ञानोबरांच्या मंदिरात जायचो. काही चमत्कार आहे माऊलीचा ऐका. ज्या माऊलीला लोकांनी मधुकरी दिली नाही ना, ती माऊली कोणत्याच विद्यार्थ्याला, कोणत्याच अभ्यास करणाऱ्या माणसाला, साधकाला उपाशी कशी ठेवत नाही पहा. एक दिवस आमची मधुकरी बंद होती, भूक लागलेली होती. धोतर शर्ट घालून माऊलीच्या मंदिरात गेलो आणि माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं. रडू आलं, माऊली 2 दिवसापासून मधुकरी बंद आहे, अन्नाचा कण पोटात नाहीये, भूक लागली, आई बाबाचा त्याग करून आलोय, तुमच्या भरोश्यावर आलोय माऊली. आणि आळंदीच्या मंदिरात माऊलीच्या त्या पायऱ्या आहेत, त्या पिंपळाच्या झाडाखाली त्या पायऱ्यांपाशी बसलेलो आहे. बारीक चेहरा केलेला आहे. काय ज्ञानोबरांची ताकद आहे का? एक श्रीमंत माणूस पुण्यातला तो माझ्याकडे आला, म्हणजे माऊली, म्हटलं जय हरी माऊली, जेवण केलं का? खरं सांगू का, तो प्रसंग जर आठवला तर अजून माझ्या अंगावर शहारे उभे राहतात. तो म्हटलं जेवण केलं का? मला रडूच आलं. म्हटलं माऊली, 2 दिवसापासून मधुकरी बंद आहे आणि अन्नाचं कण नाही पोटात. म्हटले. त्याने 500 रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातात दिली महाराज. ती 500 रुपयाची नोट जेव्हा पाहिली ना मी, ती नोट पाहिल्याच्या नंतर पहिलं म्हणजे खरं मला रडू आलेलं होतं. पण 500 पाहिले आणि ते 500 रुपये खिशात घालत होतो. 500 रुपये खिशात घालता घालता तो 500 रुपये देणारा माणूस गायब होता महाराज. विचार केला, हा 500 रुपये देणारा कोणी माणूस नव्हता, हे साक्षात माझे ज्ञानोबा होते महाराज. अनुभव तेव्हा आला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. नमस्कार वारंवार
उपकार आहे, पण त्याच ज्ञानोबरायांना या आळंदीमध्ये साधी मधुकरी लोकांनी दिली नाही महाराज. ज्ञानोबराय जेव्हा मधुकरी मागायला जायचे, लोक सांगायचे, अरे संन्यासाच्या कार्ट्या, बापाने जसा जीव दिला तसा तू सुद्धा जीव दे. लोक बोलायचे महाराज. काही लोकांनी अंगावर चिखल फेकला, दगड मारले. आता मात्र ज्ञानोबरायांना राग आला. विचार केला ज्ञानोबरायांनी, या समाजाकरता माझ्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं, तरी समाज त्रास देतो. झोपडीत गेले, ताटी लावलेली आहे आणि प्राणाचं उत्क्रमण करतायत महाराज. समाधीस्थ झालेले आहेत. लहानशा मुक्ताबाईने 5 वर्षाचं पाहिलं आणि विचार केला. म्हटले, दादा प्राणाचं उत्क्रमण करतोय. आवाज दिला, दादा तुम्ही योगी. म्हटली, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, ऐसा हे अपराध जनाचा. लहानशी मुक्ताबाई, 5 वर्षाचं वय, आणि मोठ्या भावाला सांगते, दादा ए माऊली, तुम्हाला योगी म्हणतात योगी, आणि योग्याने असं समाजावरती रागवायचं नसतं. साधूने समाजाला माफ करायचं असतं. समाज जर आग्नी झाला तर साधूने पाणी व्हायचं असतं. ईश्वरागे झाले वनी, संती सुखी व्हावे पाणी. दादा योग्याची व्याख्या अशी, युज युजुती धातूपासून योगी शब्द तयार झालेला आहे. जीवाला देवापर्यंत जोडणारा योगी म्हटले. आणि योगी, या योग्याने समाजावरती रागवायचं नसतं. दाताने जर जीभ चावली का कुणी दात पडतं का म्हटली, रागू नका. 5 वर्षाची मुक्ताबाई आपल्या दादाला सांगते, समाजाचं सहन करावंच लागेल. ज्या माणसाला परमार्थ करायचा आहे त्याने पहिल्यांदा समाजाचा राग सहन करायला शिकलं पाहिजे. साहे अपराध जनाचा, 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 साई अपराध साई अपराध अपराध जनाचा, जनाचा साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, जना साई अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. समाज त्रास देत असतो महाराज, पण चांगल्या माणसाने समाजाकडे लक्ष द्यायचं नाही. एका काळामध्ये ज्याने विरोध केला तेच ब्राह्मण मंडळ आज ज्ञानोबरांच्या समाधीची पूजा करायला आहे. लक्षात ठेवा. मग ज्या रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांचा विरोध केला तेच रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम गीता कापियम. तुकाराम महाराजांच्या नावात किती ताकद आहे महाराज. नाव घेतलं की यम कापतो. आपल्या नावात ताकद आहे का अशी? भगवंताच्या नावात ताकद आहे महाराज. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. भगवान परमात्माच्या नावाची ताकद अशी महाराज, किती पाप असू द्या ते पापाच महाराज जळून जातात. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे आजच्या आजीचे. आजचे म्हटले का? मग
जन्मांतरीचे अनेक जन्माचे पापही महाराज जळून जातात. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. आजमेळ नावाचा एक ब्राह्मण आहे, वेदशास्त्र संपन्न आहे. सविता आणण्याकरता जंगलात गेला. एका वाईट पुरुषाला वाईट स्त्री बरोबर वर्तन करताना पाहिलं, मनात पाप आलं. तुम्ही किती पंडित आहे आणि तुमचा किती अभ्यास आहे महाराज, याला महत्व नाही. संगत कुणाची याला महत्व आहे. डोळ्यांनी पाहिलंय, मनात पाप शिरला. बायकोला बाहेर रोटलं, वेश्याला घरी आणलेले पाप करू लागलेला आहे. चोऱ्या करू लागला. ब्राह्मण सुद्धा चोऱ्या करू शकतात, वाईट संगतीचा परिणाम आहे. आणि पाहता पाहता चोऱ्या करायचा, माणसं मारायचा असं असताना काही साधू संत त्याच्याकडे आले. म्हटले आजामेळा एक दक्षिणा आम्हाला दे. म्हटले काय पाहिजे? म्हटले आत्ता जो तुला मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेव. पूर्वीच्या काही नावं चांगली होती बाबा, नारायण, तुकाराम, एकनाथ, नामदेव असे नाव होते. आता तसे नाही राहिले. आता गुड्ड्या, पप्पी, नाव प्रकाश आणि दिवसा बॅटरी लावून पाहायला लागतो महाराज. नाव गंगाधर आणि आंघोळ नाही महिनाभर. नाव सुलोचनन पाहती मुंबई पुन्हा. काय नावाला महत्व आहे? नाव तसं महाराज वागत नाही लोक. नाव ज्ञानेश्वर कधीच गळ्यात माळ नाही. कशाला ज्ञानेश्वर नाव ठेवतं लोकांनी? लक्षात ठेवा. नारायण नाव ठेवलं. आणि ज्या टायमाला आजामेळ्याचा अंतकाळ जवळ आला महाराज, यम नेण्याकरता आले. यमाचे दूत आहेत. यमाचे दूत पहिल्यांदा घाबरला. नारायणा, अरे धाव नारायणा. मुलाला आवाज दिला महाराज नारायणा. तो आवाज थेट भगवंतापर्यंत गेला आणि भगवान परमात्माचे दूत यमाच्या दूतांच्या समोर आहे. आता गंमत ऐका. एका बाजूला यमाचे दूत आहे, एका बाजूला देवाचे दूत आहे बरं का. आणि ते दोघांमध्ये आता बातचीत सुरू झालेली. हे म्हटले आमचं गिराईक आहे, हे म्हटलेले आमचं गिराईक आहे. यमाचे दूत म्हटले ऐका, याने आयुष्यभर पाप केलंय, अत्याचार केलाय, याला यम लोकात न्यायचंय. भगवान परमात्माचे दूत म्हटले नाही, याने आयुष्यभर जरी पाप केलं पण शेवटच्या काळात का होईना देवाचं नाव घेतलं, हे आता आमचं गिराईक आहे. हे म्हटले नाही हो, त्याने देवाचं नाव नाही घेतलं, मग त्याच्या मुलाचं नाव घेतलंय म्हटली. हे म्हटले ऐका, भगवान परमात्माचे दूत यमाच्या दूतांना सांगू लागली श्लोकात. श्रीमद भागवत कथा आपण जर ऐकली तर त्याच्यामध्ये श्लोक खूप गुढ आलाय. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषा घरम विदू. नामाचं महत्व सांगताना म्हटले ऐका, नामाची महती अशी आहे की भगवान परमात्माचं नाव तुम्ही कुठल्याही भावनेने घ्या तरी देवापर्यंत पोहोचतं. एखाद्या माणसाला आळस आला की आळस साधा नाही घ्यायचा, मग आळस आला की राम 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 म्हणायचं. या श्लोकात सांगितलंय की आळस आला राम राम म्हटले तरी भजन नाही म्हटली, वेगळं भजन करायची गरज नाही. गाताना एखाद्या मोठे मोठे जे गायक असतात ते हिंदी गाणं गातात आणि गाताना त्याच्यात जर कधी राम शब्द आला, होय रामजी बडा दुख देना मेरे लखन ने बडा दुख दे, हे गाणे. पण शास्त्रकार सांगतात त्याच्यात राम शब्द जर आला तर ते गाणं गाणं राहत नाही, तो श्लोक होऊन जातो, भजन होऊन जातं. लक्षात ठेवा. हे जेव्हा ऐकलं आजामेळ्याने, आजामेळ्याला कळलं बाबा एवढी जर देवाच्या नावाची ताकद आहे तर आपण सुद्धा आजपासून काय करायचं, सगळं सोडायचं आणि देवाचं चिंतन करायचं. लक्षात ठेवा. ही देवाच्या नावाची ताकद आहे की देवाचं नाव घेतलं की यम कापतो. तशी माझ्या जगद्गुरु तुकोबरांच्या नावाची ताकद आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आता वेळ कमी आपल्याकडे. आता प्रत्येक संतांच्या नामाचं महत्व आहे महाराज. निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो, एकनाथ नाम घेता सुख वाटेल चित्ता. प्रत्येक संतांचं नाव पहा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो किंवा ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. प्रत्येक संतांच्या नामात ताकद आहे. तशी ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. महाराज कळालं की तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की यम कापतो. माशे तुकोबराय सामान्यत काय म्हटले नाही, ते धन्य आहेत, समर्थ आहेत. अभंगाचं दुसरं चरण. धन्य तुकोबा समर्थ
धन्य तुकोबाचा समर्थ हो धन्य तुकोबाचा धन्य तुकोबाचा समर्थ धन्य तुकोबाचा समर्थ हो धन्य तुकोबाचा समर्थ धन्य तुकोबाचा समर्थ झेंग केला पुरुषार्थ झेंग केला पुरुषार्थ धन्य तुकोबाचा म्हणा धन्य तुकोबाचा धन्य तुकोबाचा समर्थ हो धन्य तुकोबाचा धन्य तुकोबाचा समर्थ धन्य तुकोबाचा समर्थ हो धन्य तुकोबाचा समर्थ झेंग केला पुरुषार्थ झेंग केला पुरुषार्थ धन्य तुकोबाचा म्हणा